नमस्कार, सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सेलिब्रिटी टॉक टाइम नेहमीच स्पेशल असतो, आज आणखी स्पेशल आहे कारण आज आपल्या सोबत आहेत दोन बोल्ड आणि ग्लॅमरस अभिनेत्री सई ताम्हणकर आणि राधिका आपटे। दोघांचंही स्वागत। आणि मी अभिनेत्री म्हटलंय, नुसतं बोल्ड आणि ग्लॅमरस म्हटलेलं नाही हे पण तुम्ही प्लीज त्याची नोंद घ्या। आणि प्रेक्षक हो, तुमच्यासाठी महत्त्वाची माहिती, या दोघींशी तुम्ही बोलू शकता कारण हा तुमचा कार्यक्रम आहे। फोन करून तुम्ही त्यांच्याशी संवाद साधू शकता, तुमचे प्रश्न विचारू शकता, तुम्हाला तुमच्या मनात काय असेल ते त्यांना सांगू शकता। त्यासाठीचा नंबर आहे 02266899263 या नंबरवर फोन करा आणि तुम्ही या दोघींशी बोलू शकता। खरं तर प्रेक्षकांना सांगायची गरज नाहीये कारण मला आत्ताच कळलंय की टेलिफोन कंपनीला फोन गेलाय, खूप लाईन जॅम झाल्यात आणि सतत सगळीकडनं महाराष्ट्रभरातून देशभरातून तुमच्यासाठी फोन येत आहेत। आपण आज भेटलोय खरं तर हंटरच्या निमित्ताने। 20 मार्चला हा सिनेमा रिलीज होतोय आणि प्रेक्षकांना खरं तर सांगायला पाहिजे, दोघी एवढ्या खेळीमेळीने इथे बसलेले आहेत, त्यांच्यामध्ये कोणतेही वाद नाहीत, अफवांवर विश्वास ठेवू नका, ही महत्त्वाची माहिती सांगितली मी। सई, राधिका, ॲब्सोल्युटली बरं वाटलं हे ऐकून जरा। ऍक्च्युअली हे आम्ही गेले अनेक दिवस सांगतोय सगळ्यांना, पण माहित नाही कुणी ही न्यूज अशी दिली आहे आणि काय असं दर्शवणारे फोटोजही काढले। हो, फायनली आम्ही गेले 3 दिवस एकत्र फिल्म प्रमोट करतोय आणि आम्ही इतक्या जुन्या मैत्रिणी आहोत आणि इतक्या घट्ट मैत्रिणी आहोत। आणि मी सगळ्यांना ऍक्च्युली सांगत होते, मी कालही सांगत होते, तू नसताना सांगितलं मी ऍक्च्युली, की सई ही इन अ वे तू सिनियर आहेस, म्हणजे तू आधीपासून इंडस्ट्रीमध्ये आहेस आणि तिने इतक्या फिल्म्स केल्या आहेत आणि ती मराठीत इतकी मोठी स्टार आहे। सो आय रिअली लुक अप टू यू। आणि त्याचं कुणीतरी काहीतरी माकड केलंय। कशामध्ये सिनियर आहे हे जरा सांगा मला। मी बोल्ड पण सिनियर आहे, ग्लॅमरस ह्याच्यात सिनियर आहे। व्हॉट शी मेंट वाज आय थिंक मी नाही, जास्त वर्ष काम केलंय तिने माझ्यापेक्षा। सिरियल मध्ये पण काम केलंय आणि खूपच जास्त काम केलंय। पण तू सुद्धा राधिका अनेक भाषांमधून काम केलेलं आहेस, तुझा बंगाली, तामिळ या सगळ्या सिनेमांचा अनुभव मोठा आहे, त्याबद्दल आपण बोलूया। पण पहिला फोन आलेला आहे, अभिजित क्षीरसागर सोलापूरहून आपल्याशी बोलतायत। अभिजित, तुमचा प्रश्न विचारा। हॅलो, हा अभिजित मॅडम, बोला। तुम्ही सलग प्रश्न विचारा। हॅलो, माझा प्रश्न सई ताम्हणकर यांना आहे। मॅडम, मी तुमचा फार मोठा फॅन आहे मॅडम। थँक्यू। तर मॅडम, मी तुमचं प्रत्येक फेसबुक वरती तुम्ही अपडेट देत असतात आणि प्रत्येक मी लाईक केलेलं आहे त्याला। थँक्यू। अभिजित एक मी मध्ये थांबवतो, तुमचा टीव्हीचा आवाज बंद करता का, कारण शो रिपीट होणार आहे, तुम्ही तुमचा आवाज परत ऐकू शकता। मॅडम, मी एक स्टोरी लिहिलेली आहे। बर, तर मी सई ताम्हणकर मॅडमला आणि रितेश देशमुख सरांचा, तर यांना दोघांना समोर ठेवून मी एक पिक्चर स्टोरी लिहिलेलं आहे। ओके। तर मला सई ताम्हणकरांना एवढं एक रिक्वेस्ट आहे की त्यांनी एकदा मला वेळ देऊन ती स्टोरी वाचवा आणि तुम्ही नक्कीच त्याला लाईक कराल आणि इंटरेस्ट घेता। ओके ओके अभिजित, तुमचा प्रश्न कळला। फेसबुकवर तुम्ही लाईक करता त्यांचे सगळे स्टेटस, आता सई तुला लाईक करायची त्याची स्टोरी। हो, 100%। तुम्ही फेसबुक वरूनच तुमची स्टोरी किंवा ड्राफ्ट किंवा मला ईमेल करू शकता, मी त्याची दखल जरूर घेईन। थँक्यू सो मच। बरोबर आहे। चला, एक नवीन सिनेमा येणार आहे, सई ताम्हणकर आणि रितेश देशमुख अशी जोडी असलेला। ऋषिकेश मर्ढेकर साताऱ्याहून आपल्या सोबत आहेत, बघितलं ना, फोन सतत येत आहेत। ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा। हा ऋषिकेश, तुमचा प्रश्न विचारा, तुमचा आवाज आम्हाला येतोय। हॅलो मॅम, सई मॅम। हॅलो मॅम, सई मॅम, मी तुमचा खूप मोठा फॅन आहे। थँक्यू। आणि राधिका मॅम तुमचा सुद्धा। अरे वा, अरे वा। सई मॅम, तुम्हाला मला प्रश्न विचारायचा आहे की आपण दुनियादार यांनी प्यारवाली मध्ये अतिशय उत्तम अभिनय केला। थँक्यू। तर मला सांगून घ्यायचं की तुम्ही नवीन कोणत्या सिनेमातून आम्हाला तुमच्या अभिनयाचे नवीन पैलू दाखवणार? आता आम्ही ज्या कारणासाठी दोघे इथे आलोय ती म्हणजे हंटर। 20 मार्चला हंटर नावाचा एक हिंदी चित्रपट तुमच्या भेटीला येतोय आणि सध्या तरी हंटरचंच वारं वाहतंय आमच्या दोघींच्याही आयुष्यात। सो सध्या तरी हंटर आहे आणि पुढे काही प्रोजेक्ट्स आहेत, त्याच्याबद्दल आपण वेळोवेळी बोलूच, पण सध्या हंटर। जाऊन द्या ना बाळासाहेब, तो सुद्धा एक प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तू ग्रामीण तरुणीची भूमिका केली आहे, जे अजिबात बोल्ड नाहीये। जे मला असं वाटतं तुझं एक वैशिष्ट्य झालेलं आहे की एक बोल्ड करायची आणि एक चांगली स्क्रिप्ट असलेली किंवा काय म्हणतो चतुरस्त्र अभिनेत्री आपल्याला म्हणता येईल अशी भूमिका करायची। पण हे ऍक्च्युअली ठरवून नाही होत, हे अपसूक घडतं आणि मला खरंच अजून माहित नाही बोल्डची डेफिनेशन नक्की काय आहे, हे मला कळत नाही। म्हणजे विचारांनी बोल्ड असणं म्हणजे बोल्ड असणं का
अपिअरन्स मधून किंवा इंटिमेट सीन्स देणं किंवा मॉडर्न कपडे घालणं म्हणजे बोल्ड असणं. मला असं वाटतं मराठी पुरतं बोलायचं तर विचारातून बोल्ड असणं हेच आता सुरुवात आहे, त्यामुळे ते तू आहेस हेच खरं तर महत्वाचं आहे. एक नवीन हो खरं आहे. त्याच्यामुळेच मला कुठलाही रोल करताना कुठल्या चौकटीत राहायला किंवा चौकटीच्या बाहेर विचार करायला सहज शक्य होतं असं मला वाटतं. बरोबर, ठीक आहे. बोल्डची डेफिनेशन कशी करायची हा प्रश्न आहेच, पण बारामतीवरून आता फोन येतोय. जावेद शेख आपल्या सोबत आहेत. जावेद, तुमचा प्रश्न विचारा. नमस्ते मॅडम. मॅडम, मला असा प्रश्न विचारायचा होता की तुमचा क्लासमेट मध्ये एक डायलॉग आहे एक की तुझ्या तारामतीला आणि तुला बारामतीला पाठवेल. तर मॅडम, तुम्ही कधी बारामतीला आलाय का? आला असेल तर बारामती बद्दल तुम्हाला काय वाटलं? वा, फारच युनिक प्रश्न विचारला तुम्ही जावेद. तो डायलॉग काय होता एकदा सांग ना. म्हणजे तुझ्या तारामतीला आणि तुला पाठवेन बारामतीला असं मी सिद्ध्याला म्हणते, कारण मी त्याचं रॅगिंग करत असते. पण माझा काही योग आलेला नाही अजून बारामतीला यायचा. माझ्या मते खूप वर्षांपूर्वी मी आले होते, पण आम्ही इतक्या ठिकाणी फिरतो की लक्षात राहत नाही. पण योग जेव्हा येईल तेव्हा मी नक्की तिकडे आल्यावर हा डायलॉग म्हणेन तुमच्यासाठी. थँक्यू. राधिका, आत्ताच आपण जिंकलो झिम्बाब्वे विरुद्ध वर्ल्ड कप सुरू आहे आणि धोनीने खूप चांगली इनिंग आता केली, चांगली बॅटिंग केली. त्याच्यावर मला आठवलं तुझा धोनी नावाचा सिनेमा जो तामिळ आणि तेलुगू मध्ये होता, प्रकाश राज त्याच्यामध्ये होते. तुला एकंदरीत भाषा किती येतात बोलता, असं एक मला विचारायचं होतं. मला हिंदी, मराठी, इंग्लिश मी बोलते. बेंगॉली मला थोडी येते आणि स्पॅनिश थोडी येते. अच्छा, मग तामिळ तेलुगू करताना शून्य. काय? अच्छा, काही येत नाही. फक्त तोंड हलवलं होतं आणि डबिंग झालं होतं नंतर नाही. माझं डायलॉग अस्खलित पाठ करून जाते, त्यामुळे मला त्या दिवसापुरते लक्षात असतात तेवढ्यापुरते. क्या बात आहे. ठीक आहे. आता राधिका आपटे अजून हॉलिवूडचा सिनेमा सुद्धा करणार आहे, त्याच्याबद्दल पण बोलूया आपण. पण पुढचा फोन आलाय. कल्पना लोंढे मुंबईहून बोलतायत. कल्पना ताई, बोला. हॅलो, माझा प्रश्न आहे राधिकाला की माऊलीमध्ये तिने काम जे केलंय ना संग्राम संगती, शिवे खूप भारी देते, ते मला खूप आवडलं. थँक्यू. खूप रावडी काम केलंस तू. रावडी काम केलं. हो, सगळे रावडी लोक होते बरोबर, त्यामुळे काम करणं सोपं गेलं. बरोबर आहे. पण राधिका, तिथपासून सगळं बदलत गेलं तुझी इमेज, आणि त्यानंतरचे सिनेमे सुद्धा आपण बघितले तर त्या प्रकारचे वेगळ्या प्रकारचे सिनेमे नाही खरं तर, कारण त्यानंतर जे सिनेमे येत आहेत ते मी त्याच्या आधी शूट केलेले आहेत इन अ वे, म्हणजे हंटर तरी एस्पेशली. आणि बदलापूर चा आणि लयभारीचा तसा संबंध काही नव्हता, त्यामुळे इन अ वे हो, कारण लयभारी हा सगळ्यात आतापर्यंतचा सगळ्यात हिट मराठी चित्रपट असल्यामुळे त्याची जी विजिबिलिटी आहे ती भयंकरच आहे. म्हणजे तुझ्याकडे येणाऱ्या ऑफर्स मध्ये बदल झाला असेल जरा? हो, झाला. मला खूप कमर्शियल ऑफर्स यायला लागल्या मराठी मधल्या. हा, बरोबर. पण म्हणजे आसक्त थिएटर मध्ये काम करणारी राधिका आपटे ते आसक्त भूमिकांसाठी जिची म्हणजे निवड होऊ शकते म्हणा किंवा विचारणा होते, असं झालं थोडंसं? हा, असं म्हणता येईल ऍक्च्युली. म्हणजे मी तुम्हाला खूप अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर खूप काही फार फरक पडला माझ्या आयुष्यात, असं काही झालं नाही इन अ वे. हे मात्र झालं की लोक ओळखायला लागली मराठी इंडस्ट्रीमध्ये, कारण त्यापूर्वी मी कमी मराठी चित्रपटांमध्ये खूप काम केलं होतं आणि अजूनही मी सिलेक्टिव्ह सिनेमामध्ये काम करते, त्यामुळे असा ऑफर्स खूप आल्या तरी तुझ्यावर शेवटी आहे तू कुठला सिनेमा निवडणार असते. सई, आता पुढचा फोन महत्वाचा आहे कारण तो सांगलीहून आलेला आहे. अरे वा. तुषार मोहिते आपल्या सोबत आहे. तुषार, तुमचा प्रश्न विचारा. तुमच्या सांगलीची सई तामणकर आपल्या सोबत आहे. राधिका आपटे सुद्धा आहे आपल्या सोबत. सुशांत मोहिते. अच्छा, सुशांत मोहिते. बर. हाय सई, हाय राधिका. हाय. तर माझं सईताईंना एक विचारणं होतं की आपण सांगलीच्या गणपतीला अधून मधून येता जाता का? हो, मी जेव्हा सांगलीत येते तेव्हा मी येऊन जाते, कारण खूप जुनं कनेक्शन आहे. आणि कसं आहे, घरातल्या मंदिरात गेल्याशिवाय शेवटी चैन पडत नाही आणि मला आवडतं तिकडे जाऊन, शांत वाटतं. सो मी अजूनही येते. पण सई, या निमित्तानेच विचारायचं की प्यारवली लव्ह स्टोरीची सई आणि मैंने प्यार कियाची भाग्यश्री दोघी सांगलीच्या आहेत, तर तुमचं काही कनेक्शन त्यावेळेला होतं का? काही मैत्री होती, ओळख होती? नाही, असं काहीच नव्हतं? ऍब्सोल्युटली काही नव्हतं, फक्त कोइन्सिडन्स की दोघेही सांगलीच्या. बरोबर. कारण गणपतीमुळे हा मला प्रश्न सुचला, पटवर्धनचा गणपती. आपण एक ब्रेक घेऊया यानंतर, कारण आपल्याला खूप
जाणून घ्यायचं या दोघींकडनं आणि तुम्हाला सुद्धा खूप प्रश्न विचारायचे, पण मध्ये आपल्याला ब्रेक पण घ्यावा लागेल. मी पुन्हा एकदा सांगतो की तुम्हाला प्रश्न विचारण्यासाठीचा जो नंबर आहे तो तुम्ही पुन्हा एकदा नोंद करून ठेवा आणि ट्राय करत राहा. तुमचा नंबर लागेल तेव्हा तुम्ही प्रश्न विचारू शकता. नंबर आहे 0226689923. ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा स्वागत. आपल्यासोबत सई आणि राधिका आहेत. मी आता फार काही बोलत नाही कारण सतत फोन येत आहेत. असं सांगितलं जातंय की ब्रेक घेऊ नका, पण ब्रेक तर घ्यावे लागतात. पुढचा फोन आपण लगेचच घेऊया. सुहास साळुंखे तुळजापूरहून प्रश्न विचारत आहेत. सुहास, तुमचा प्रश्न विचारा. सर, माझा प्रश्न असा आहे. हा, तईंना प्रश्न आहे माझा हा, की तईंना अजून हिंदी पिक्चर मध्ये नाही काम करावे. ओके. आणि दुसरा प्रश्न, त्यांच्या उंचीच्या मानानं हा, त्यांनी एखाद्या मराठी पिक्चर मध्ये PSI ची भूमिका करावी, असा माझा प्रश्न आहे त्यांना. बर. तुमच्या माहितीत थोडी भर टाकतो. ते आता हिंदीमध्येच काम करतायत. हंटर नावाचा सिनेमा त्यांचा 20 मार्चला रिलीज होतोय आणि त्याच संदर्भात बोलण्यासाठी ते इथे आलेले आहेत. पण सई, दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर काय आहे तुझं? म्हणजे PSI कसं वाटेल? पोलीस PSI ची भूमिका? हो हो, 100% आवडेल. आणि अशी भूमिका माझ्या वाट्याला यावी लवकरच अशी अपेक्षा आहे. आणि आली की पहिला ट्रेलर तुमच्या नावाने आम्ही पोस्ट करू. पहिली बातमी तुमच्याकडे, फेसबुकवर पहिला लाईक तुमचा असणार. दीपक म्हस्के नांदेडहून पुढचा प्रश्न विचारताय. दीपक, तुमचा प्रश्न विचारा. हा मॅम, सई मॅम, नमस्कार मॅम. नमस्ते. हा मॅम, मला असं विचारायचं का तुमचा मी दुनियादारी बघितला, पुणे 52 बघितला, म्हणजे अगदी तुमच्या प्रत्येक सिनेमाचा मी फॅन आहे. पण माझा प्रश्न एवढा आहे का आगामी क्लासमेट 2 येतोय असं कळालं, तर त्यामध्ये तुम्ही म्हणजे तुम्हाला भूमिका करायला आवडेल का? एखाद्या दिग्दर्शकांनी त्याच्या विचारलं तर. आणि दुसरा एक प्रश्न असा की मी पण थोडं छोटं मोठं लेखन करतो. बाय द वे, एखाद्या वेळेस जर मी एखादी स्क्रिप्ट जर माझी सिलेक्ट झाली तर तुम्हाला काम करायला आवडेल का? ठीक आहे. क्लासमेट 2 बद्दल फक्त सध्या अनाउन्समेंट झाले, त्याचे डिटेल्स अजून आमच्यापर्यंतही पोहोचले नाहीयेत. बरोबर. पण डेफिनेटली जर क्लासमेट्स 2 बनत असेल आणि आम्हाला त्याच्यात जर म्हातारं दाखवणार नसतील तर मला जरूर करायला आवडेल. आणि हो, तुमची स्क्रिप्ट जर का तयार झाली लिहून तर डेफिनेटली मी त्याची दखल जरूर घेईन. सई, तुला आमच्या कार्यक्रमाचा फायदा कळला ना? 2 ऑफर, 1 तास पण अजून संपला नाहीये. पण आपण थोडं परत हंटर बद्दल बोलूया. राधिका, तू आम्हाला सांग की मंदार पोंक्षे हा जो हिरो आहे सिनेमाचा, गुलशनने जो रोल केलाय, तुम्ही दोघी त्याला त्रास देता का तो तुम्हाला त्रास देत असतो का? काय नेमकं आहे? म्हणजे कोणीच कोणाला त्रास देत नाही. हा, कोणीच कोणाला त्रास देत नाही. त्यांच्या वेगवेगळी नाती आहेत मला वाटतं मंदारची वेगवेगळ्या स्त्रियांबरोबर. आणि वेन आय से वेगवेगळी नाती म्हणजे फक्त त्याच्या साईडनी असं नाहीये, ते दोन्ही साईडनी वेगवेगळे आउटलुक्स आहेत, पर्स्पेक्टिव्ह आहेत आणि त्यांची वेगवेगळी नाती आणि त्यातल्या मजा, त्यातले अप्स अँड डाऊन्स आणि सगळ्या गोष्टी, असे ते ऍक्च्युली 3 चॅप्टर्स आहेत असं म्हणायला हरकत नाही. बरोबर. तू काय सांगशील सई? मी हेच सांगेन की तुझ्या रोल बद्दल पण थोडंसं आम्हाला ऐकायला आवडेल. हो, मी ह्या फिल्ममध्ये ज्योत्स्ना नावाचं कॅरेक्टर करते. माझ्या वयापेक्षा हे कॅरेक्टर 15 वर्षांनी मोठं आहे. सो एक अशी स्त्री आहे जिचं लग्न झालंय, तिला एक लहान मुलगा आहे. पण कधी कधी लग्न झाल्यानंतर एक शिळे पण येतं रिलेशनशिपमध्ये, किंवा असं वाटतं की अरे माझा नवरा माझ्याकडे लक्षच देत नाही. सो अशा मनस्थितीत असलेल्या स्त्रियांची काय अवस्था होत असेल आणि त्यांच्या हातून काही चूक घडते का, नाही घडत, किंवा त्यांचा पाय घसरतो नाही घसरत. आणि अशा काळात तिला मंदार पोंक्षे भेटतो जो त्याला करेक्ट माहितीये कुठल्या मुलीला काय हवंय, तिची काय आता गरज आहे. सो मग त्यांच्यात काय घडतं असा हा ट्रॅक आहे. आणि राधिका म्हणाली तसं की अनेक मुली ज्या त्याला भेटतात त्या त्याला काहीतरी देऊन जातात, काहीतरी घेऊन जातात. सो त्याचा हा प्रवास आहे मंदारचा. म्हणजे स्वतःच्या वयापेक्षा 10-15 वर्ष मोठ्या वयाची भूमिका करायला सईची काही नाहीये सध्या तरी. पण क्लासमेट 2 मध्ये जर वयस्कर बाईची भूमिका असेल तर ती करणार नाही, अशी एक ब्रेकिंग न्यूज दिलेली आहे सईने. पुढचा आपण फोन घेऊया लगेच. सोलापूरहून आहेत अशोक बिराजदार प्रश्न विचारतायत. अशोक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा मॅडम, राधिका मॅडम आणि सई मॅडमना हंटरच्या खूप शुभेच्छा. थँक्यू. कारण मॅडमच्या एवढ्यापर्यंत आपला मराठी पिक्चरच बघितलेला आहे, आता हिंदी पिक्चर बघण्यासाठी खूप आतुर आहे. आणि सई मॅडमचं एक ह्याचं आपलं दुनियादारी मधलं एक डायलॉग खूप आवडतो
बच्चू आहेस तू बच्चू. खूप डायलॉग तो आवडतो मॅडम, त्यामुळं मॅडमला हंटरच्या शुभेच्छा. थँक्यू. शुभेच्छा देण्यासाठी त्यांनी फोन केला होता. खूप खूप छान. पुढचा आपण प्रश्न घेऊया. मला वाटतं किशोर भालेराव आपल्या सोबत आहेत. किशोर, तुमचा प्रश्न विचारा. हा सर, किशोर, तुम्ही खूप वर्ष टीव्ही बघताय, त्यामुळे मला परत सांगायला खरं तर लागू नये, पण टीव्हीचा आवाज तुम्ही बंद केलात तर तुम्हाला सलग बोलता येईल. माझा प्रश्न असा आहे राधिका मॅडमला, तर लय भारी पिक्चर त्यांनी केला होता, तर त्याच्यानंतर अजून कोणता पिक्चर ते करतील का? करतील का तुम्ही? करीन ना, नक्की करीन. आता मी काही करत नाही, याचं कारण लयभारी नंतर बाकी काही प्रोजेक्ट्स मध्ये बिझी होते. जर काही चांगली इंटरेस्टिंग स्क्रिप्ट आली तर जरूर आवडेल मला करायला. पण तू काहीच करत नाहीस असं म्हणणं जरा चुकीचं ठरेल, कारण तू हॉलिवूडचे सिनेमे, नाही मराठीचे आहेत बरोबर, पण तू हॉलिवूडचे सिनेमे जे करतेस त्याच्याबद्दल. तेव्हापासून मी अगदी रोज शूटिंग करते, पण बाकीचे प्रोजेक्ट्स करते. म्हणजे आता मराठी लगेच मी काही साईन नाही केलेलं आहे भारी नंतर, कारण आता बदलापूर, हंटर आणि अजून माझे 3 चित्रपट येत आहेत यावर्षी, आणि बाकीचं सुद्धा शूटिंग चालू आहे. पण मराठीमध्ये जर काहीतरी इंटरेस्टिंग आलं तर मी अगदी आनंदाने मला करायला आवडेल. बरोबर. मी सईसारखं तुलाही विचारतो की लई भारीचा पण सिक्वेल येणार, अशा मध्ये मध्ये चर्चा येत असतात, तर तुला ते करायला आवडेल, त्याच्यामध्ये काम आवडेल? हो हो, अरे वा वा वा, लगेच तयारी दाखवली राधिकाने. आपण एक ब्रेक घेऊया पुन्हा एकदा. बरेच प्रेक्षक आहेत, त्यांना अजून प्रश्न विचारायचे आहेत, पण नंबर तुम्ही एकदा जाता जाता ब्रेकवर लिहून घ्या. 02266899263. फोन करत राहा, ट्राय करत राहा. तुमचा नंबर लागला तर तुम्हाला सई आणि राधिकाशी बोलायची संधी जरूर मिळेल. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत. सई आणि राधिका आपल्या सोबत आहेत, आणि पुढचा फोन महत्वाचा आहे राधिकासाठी, कारण तो पुण्याहून आलेला आहे. ऋषिकेश बुलांडे आपल्या सोबत आहेत. ऋषिकेश, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो, मी ऋषिकेश बोलतोय पुण्यावरून. राधिका मॅडम आणि सई मॅडम दोघींना हॅलो. हाय. मला सई मॅडमला असा प्रश्न विचारायचा होता की तुमचा क्लासमेट हा चित्रपट मी पाहिला आणि तो खूप आवडला. म्हणजे त्यातले डायलॉग, त्यात तुमची ऍक्टिंग सगळं एकदम बिंदास. तर मला सई मॅडमला अशी विनंती करायची होती की त्यांचा तो जो डायलॉग आहे की प्रत्येक कॉलेजमध्ये एक अशी बॅच असते की ज्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी नसतं. मॅडम, तो एक डायलॉग प्लीज तुम्ही म्हणताल का? कारण तो डायलॉग खूप छान. ओके, येस, डेफिनेटली तुमच्यासाठी जरूर. प्रत्येक कॉलेजमध्ये अशी एक बॅच असते जिच्यासारखं आधीही कोणी नसतं आणि नंतरही कोणी येत नाही. हीच ती बॅच. क्या बात, क्या बात आहे. पुढचा प्रश्नच घेतो मी लगेच. जीजी शिंदे दौंडहून प्रश्न विचारतायत. जीजी शिंदे, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो मॅडम, मी तुमचा बहुत खूप फॅन आहे. हॅलो. हा हा, हॅलो, नमस्ते. नमस्ते मॅडम. माझा असा प्रश्न होता की तुम्ही व्यसनमुक्त एम्बेसिडर काम करताल का? कशासाठी काम करताल का? व्यसनमुक्ती. व्यसनमुक्तीसाठी, व्यसनमुक्ती अभियानासाठी काम करणार का? कुणाला विचारला तुम्ही हा प्रश्न? आणि हा प्रश्न दोघींसाठी आहे? हो, दोघींसाठी. दोघींसाठी आहे. तुम्ही दोघेही करणार का व्यसनमुक्तीसाठी काम? म्हणजे हो करू, ऑफकोर्स. म्हणजे मी परवा पण एका इंटरव्ह्यू मध्ये सांगितलं की व्यसन करणं न करणं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे, पण व्यसन आपल्यापेक्षा मोठं होत नाहीये ना, याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे. बरोबर. सरिता कांबळे आपल्या या शो मधल्या पहिल्या महिला प्रेक्षकांचा फोन आलेला आहे. वाशीहून बोलतायत त्या. सरिताजी, विचारा तुमचा प्रश्न. हॅलो. हा, मला राधिका मॅमशी बोलायचंय. आहेत ते आपल्या सोबत आहेत? हाय. आहेत का? हॅलो राधिका, हाऊ आर यू? हाय, गुड. हाऊ आर यू? आय एम फाईन. तुम्ही छान दिसता, तुम्ही ऍक्टिंग खूप छान करता. थँक्यू. मला असं प्रश्न विचारायचा आहे की तुम्ही तुमची जे ऍक्टरचं करिअर आहे ना, ते कसं स्टार्ट केलं, त्याच्याविषयी मला थोडीशी माहिती जाणून घ्यायची इच्छा आहे. आणि मला लय भारीचं गाणं तुमच्याकडून ऐकायचं आहे. ओके ओके. आणि सई तामणकरला पण हाय. हाय हाय. दुनियादारी खूप छान मूवी आहे आणि मला असं वाटतं की असे छान छान पिक्चर तुम्ही करत जा, जेणेकरून मराठी असण्याचा आम्हाला खूप प्राऊड फील होतो. आणि असं वाटतं की
याच्या पुढे कुठेतरी मराठी जायलाच पाहिजे हे असं माझं स्पेशली मत झालंय दुनियादारी पाहिल्यापासून. तर अशी छान छान पिक्चर करत राधिका मॅमला लेभारीचं गाणं ऐकवण्याची रिक्वेस्ट आहे आणि सई तामणकर मॅमला दुनियादारीचं टिकटिक वाजत. ओके 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 ठीक आहे. तुमचा पहिला प्रश्न हा जास्त महत्वाचा होता. राधिका, तुझी सुरुवात कशी झाली करिअरची? मी मुळात पुण्यामध्ये फर्ग्युसन मध्ये आणि माझ्या शाळेत असताना सुद्धा नाटकं करायचे. त्याच्यानंतर मी आसक्त या ग्रुप बरोबर नाटकं करायला सुरुवात केली पुण्यामध्ये, जे मी अजूनही करते. आमच्या नाटकांचे काही शोज मुंबईला होत असताना काही लोकांनी मला ऑडिशन्सना बोलवलं आणि तिथून साधारण फिल्म्स ह्या सुरू झाल्या. आणि त्याआधी मी नाटक करत असताना सुनील सुक्तनकर आणि सुमित्रा भावे ह्यांच्याशी खूप जवळून काम करत होतो आम्ही नाटकात सुद्धा. तर त्यांच्या फिल्ममध्ये घोमाला असला मग त्यांनी मला कास्ट केलं. सो बेसिकली थिएटरमधनं सुरुवात झाली आणि मग फिल्म्स होत गेल्या. आणि मी अजिबात गात नाही हो, म्हणजे माझा अचानक यायचे बंद होते. हा, त्यामुळे मी गात नाही. त्याच्यापेक्षा आम्ही ब्रेक मध्ये त्यांचं गाणं ऐकतो, कितपत गाता येते ते. आपण पुढचा फोन घेऊया. सुनीता जाधव नाशिकहून प्रश्न विचारतात. सुनीताजी, विचारा प्रश्न तुमचा. हॅलो सुनीताजी, टीव्हीचा आवाज बंद करून सलग तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा सुनीताजी, आवाज येतो तुम्हाला? हॅलो सई आणि राधिकासाठी हाय. हाय. तुम्ही माझे खूप आवडते ऍक्टर आहे. थँक्यू. तुम्ही लय दुनियादारी, लय भारी याचे बरोबर मी नेहमी बघते. नेहमी जी मराठीला लागला तरी बघतेच. मी तुमच्या पिक्चरची तुमची खूप फॅन आहे. तुम्हाला चित्रपटासाठी शुभेच्छा माझ्यातर्फे. थँक्यू सो मच. थँक्यू. खूप चांगली गोष्ट आहे की प्रेक्षकांना नुसत्या शुभेच्छा देण्यासाठी सुद्धा फोन करावंसं वाटतंय. प्रश्न कदाचित त्यांना सुचणार नाहीत, पण त्यांना तुमच्याशी बोलावंसं वाटतं, हे पण काही कमी नाही. आपण एक ब्रेक घेऊया. आणखीन प्रश्न आहेत, आणखीन प्रेक्षक आहेत जे फोन ट्राय करतायत. त्यांचे प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचतील ब्रेकनंतर पुन्हा भेटूयात. पाहत राहा सेलिब्रिटी टॉक टाइम. पुन्हा एकदा स्वागत. सई आणि राधिका आपल्या सोबत आहेत. लगेच आपण फोन घेऊयात. अनिता गायकवाड आपल्या सोबत आहेत. अनिता, तुमचा प्रश्न विचारा. हा हॅलो. सईला आणि हिला राधिकाला दोघींनाही माझे खूप खूप आशीर्वाद. आणि सईचं पिक्चर बघितलेत मी. पण राधिकाचं पिक्चर एकदा सहज मी मराठी मराठी लावला आणि मला असला हवा. अरे देवा देवा देवा, मी इतकी वेडी झाली. तिथे इतकं सुंदर साधं सुधं ते काम आणि अगदी मला इतकं आवडलं ते कोकणातलं सगळं शूट आणि तो विषय आणि इतकी निखळ करवणूक झाली ना की मी माझ्या दोन्ही मुलांना सुनेला अगदी आवर्जून सांगितलं की हे तुम्ही तिचं राधिकेचं बघा, तिने इतकं छान केलंय. मला खूप खूप राधिका तुझं ते काम आवडलं. मला इतकं बरं वाटतं तुमचा फोन आला, कारण माझी सगळ्यात आवडणारी फिल्म आहे ती. आणि पहिली सुद्धा माझी पहिली आणि सगळ्यात आवडणारी फिल्म. थँक्यू अनिताजी, तुम्ही एवढं आवर्जून सांगितलं, फोन करून तुमच्या भावना सांगितल्यात त्या. एक पुढचा फोन आहे. नाव अजून आपल्याला त्यांचं समजलेलं नाहीये. आपण ऐकूया त्यांचा प्रश्न काय आहे ते. मुंबईहून ते बोलतायत. हॅलो. हा राधिका, मी फॅन आहे तुमचा. थँक्यू. आणि सई तामणकर आहेत का? नाही, हे आपल्यामधलंच कोणीतरी आहे. एक्झॅक्टली. आय थॉट सो. एक प्रेक्षक. सई. नाही सई, मला तुमचं काम खूप आवडतं. कोणाचं? कोण आहे म्हणजे? दोन्ही मुली खूपच छान काम करतात. दोन्ही मुली अप्रतिम आहेत. बरं, आता तुमचा गेस आता थँक्यू. कोण असेल? तरी don't know what you say. कोण असेल? सिरियसली नाही. ओके, आपण रिव्हील करूया. मी एक ओळ सांगू का? हा, सांगा. मगरूर मंजर का मायूस मजा. जितू, तू आवाज जो काढलायस ना त्याबद्दल आधी तुला म्हणजे हॅट्स ऑफ करायला लागेल की कसा तू तो काकणचं प्रमोशन करतोय. तो म्हाताऱ्या माणसाचा आवाज काढून बोलतोय, दुसरं काही नाहीये.
हॅलो, काकण बिकण मध्ये असा आवाज नाही माझा. काकडच्या यादी आपल्या मित्रांची फिल्म येते, त्याचा आनंद आहे. आणि इथे या दोघी बसलेल्या आहेत, पण या सिनेमामध्ये सागर देशमुख आहे, वीरा आहे आमची, त्यामुळे इतकी मजा वाटते. आणि या दोघी माझ्या खूप जवळच्या आणि जिवलग मैत्रिणी आहेत दोघी. म्हणजे काय सांगू या दोघींबद्दल, पण दोघी वल्ली आहेत, दोघी बिनधास्त आहेत. दोघी ज्या पद्धतीने आताच बदलापूरमध्ये राधिकाने काम केलंय, हॅट्स ऑफ राधिका, तू जे करतेस. आणि सई, आत्ताच एका इंटरव्ह्यू मधून मी येतो, तिथे तू मला प्रश्न विचारले होते. मला आता तुला प्रश्न विचारायचा आहे की प्रत्येकाने बोललेली एक ही जी गोष्ट असते, तोच प्रश्न जो तू मला विचारला, ती एवढी मनाला लावून का घ्यायची आपण? कुठलीही गोष्ट मनाला का लावून घ्यायची आपण? नाही लावून घ्यायची. मनाला लावूनच घेऊन आहेस काही. नाही, जितूने सध्या बऱ्याच गोष्टी मनाला लावून घेतलेल्या आहेत. जितूने इतकी उत्सुकता आहे या दोघींचा हा सिनेमा बघण्याची की गॉड ब्लेस यू. तुम्ही आय लव्ह यू. जितेंद्र, थोडा वेळ तुझा आणखीन घेणार आहोत. सई ताम्हणकर आणि म्हणजे तुम्ही सिनेमा एकत्र केलेला आहे, पण सईसाठी तू एक छान कविता लिहिलेली होतीस, 2 ओळी ऐकायला आवडतील आम्हाला, जर तुझी परवानगी असेल तर. हो, गंमत काय ती, सई आणि आमेया हे दोघेही जवळचे मित्र आहेत. आणि आमेया स्वतः खूप चांगला कवी आहे. तर त्यांच्या घरी असंच गेलेलो असताना रात्री ती कविता की काय परत त्याची पहिली ओळ, आंखों में जब भी तू बस जाता है, हर लिहाज मेरे होने का उतर जाता है. क्या बात है. आंखों में जब भी तू बस जाता है, हर लिहाज मेरे होने का उतर जाता है. पना नजरे गुनाहों से परे दफनाए, पना नजरे गुनाहों से परे दफनाए, अनजान बने खुद अपना ही अनजान अपनाए, मगरूर मंजर का मायूस मजा गुजर जाता है, मगरूर मंजर का मायूस मजा गुजर जाता है, आंखों में जब भी तू बस जाता है, हर लिहाज मेरे होने का उतर जाता है. क्या बात है, क्या बात है. जितू, काही सही तुला बोलायचं आहे? खूप हेवी आहे ना. काय नाही, जिथे गॉड ब्लेस यू असंच आमच्या आयुष्यात कायम राहा, बस एवढंच. जितेंद्र, थँक्स. आणि खरंच आम्हाला तुझ्यामुळे एक सेलिब्रिटी प्रेक्षक सुद्धा लाभला आज. पुढचा फोन आपण घेऊया. मुंबईहून आहे विशाखा गोखले आपल्याशी बोलतायत. विशाखा, प्रश्न विचारा. हाय सई, हाय राधिका. मला सगळ्या प्रेक्षकांना सांगायचंय की विशाखा गोखले यांचा फोन कॉल आमच्या अँकरसाठी महत्वाचा आहे. नाही, कारण त्यांच्या पत्नी आहेत त्या. सो हाय विशाखा. पण ती तुझी जास्त फॅन आहे. तिने, मला असं वाटतं पहिल्यांदा तिने टॉक टाइम मध्ये फोन लावला असेल कुठल्या तरी गेस्ट साठी. हा, आणि आज मला खूप आनंद होतोय की तुम्ही दोघी एका हिंदी फिल्मचं प्रमोशन करायला चॅनल वरती आलेल्या आहात. मराठी चॅनलवर आलेला आहात. ऑल द बेस्ट, कॉंग्रॅच्युलेशन्स टू बोथ ऑफ यू. आणि मला एक प्रश्न विचारायचाच आहे सई, की तू आतापर्यंत इतक्या रोमॅन्टिक भूमिका केलेल्या आहेत, बोल्ड भूमिका केलेल्या आहेत, साडी नेसून सोज्वळ भूमिकाही केलेल्या आहेत, पण एक आउटराईट नेगेटिव्ह भूमिका कधी दिसणार? कारण तू अभिनय खूप सुंदर करतेस, तर तू नेगेटिव्ह भूमिका पण खूप मस्त करशील. ओके, खूप चांगला प्रश्न आहे. आणि मी ऑनेस्टली नेगेटिव्ह भूमिकेच्या शोधात आहे, पण कधी कधी असं होतं की अरे हिला नेगेटिव्ह नको करायला, असं वाटतं की काय, लोकांना मला माहित नाही. पण आज जर का मेकर्स, लिसनर्स कोणी मला ऐकत असतील तर मला नेगेटिव्ह भूमिका करण्यात इंटरेस्ट आहे. आणि जसं मी आधीपासून करत आले की किती फुटेज आहे, किती सीन्स आहेत, याचा मला काही फार फरक पडत नाही. जर का ती भूमिका ताकदवान असेल तर ती मी जरूर करेन. आणि विशाखा, थँक्यू. ह्याचा मी खूप जास्त विचार केला नव्हता, पण हे आता अजेंड्यावरती असेल माझ्या. बरोबर आहे. बघितलं की चांगल्या सुंदर मुलींबरोबर बसलं की बायकांचे, म्हणजे बायकोचाही फोन येतो असा, आणि मग टेन्शन येतं. मग त्यामुळे बरं, आपण हा विषय संपूया. पण पुढचा प्रश्न घेऊया. सिद्धी लबडे पुण्याहून प्रश्न विचारतायत. सिद्धी, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो सई मॅम, राधिका मॅम. हॅलो. मी एक ऍक्च्युली 7वीतली मुलगी आहे. ओके. मी तुमचे सई मॅम, मी तुमचे खूप पिक्चर बघितलेले, एक दुनियादारी, हंटर आता येतोय, त्याच्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. बालक पालक, क्लासमेट्स, खूप चांगले पिक्चर आहेत तुमचे.
तर तुम्हाला माहितीये का, पहिल्यांदा मी फोन केलता ना, तर मी हे ठरवूनच केलतो, जोपर्यंत माझा फोन लागणार नाही तोपर्यंत मी फोन करत राहणार. क्या बात आहे, क्या बात आहे. सिद्धी थोडे वर्ष थांब हंटर बघायच्या आधी. इतक्यात बघू नकोस. पहिला प्रश्न आहे की आम्हाला खूप प्राऊड होतं तुमच्याबद्दल सई मॅम, की तुम्ही मराठी पिक्चर करता आणि तुम्ही हिंदी पिक्चर मध्ये पण येसाल. मला असं म्हणजे हे वाटतं, तुम्ही येसाल की नाही माझ्यासाठी? नाही, आम्हाला कळलं नाही, तुमचा प्रश्न नाही कळला सिद्धी. म्हणजे तुम्ही हिंदी पिक्चर मध्ये येणार की नाही असं? हो, आता त्यांचा आता आम्ही त्याचसाठी आलोय, मी आणि राधिका एका आगामी चित्रपटात दिसणार आहोत, ज्याचं नाव आहे हंटर, आणि हा हिंदी चित्रपट आहे. फक्त सिद्धी तुला हा सिनेमा बघण्यासाठी थोडे वर्ष थांबावं लागेल तुझ्यासाठी, कारण ए सर्टिफिकेट आहे आमच्या सिनेमाला. सो तुला बघता येईल असा सिनेमा पुढचा आम्ही नक्की करू, असं आम्ही प्रॉमिस करतो. ठीक आहे, पुढचे काही सिनेमे सुद्धा सईचे येत आहेत. मगाशीच आपण जसा उल्लेख केला, जाऊन देना बाळासाहेब सारखा सिनेमा असेल, तो सुद्धा सिद्धीला बघता येईल. पण हंटर बद्दल आणखी थोडंसं बोलूया आपण. पुन्हा ब्रेक घ्यावा लागतोय, ब्रेक नंतर पुन्हा भेटूया. तुमचे प्रश्न सुरू राहू देत, पहा फक्त IBN लोकमत. सेलिब्रिटी टॉक टाइम मध्ये शेवटची काही मिनिटं सई आणि राधिका आपल्या सोबत आहेत. बघूया कुणाकुणाला संधी मिळते. अभिषेक बोलतायत कल्याणहून. अभिषेक, तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हा, ऍक्च्युली मला सई मॅडमला क्वेश्चन. हा, क्वेश्चन विचारा. तुमचा क्वेश्चन. फॅन आहे आणि मला त्यांची दुनियादारीची भूमिका खूप आवडली. ओके. राधिका मॅडम आणि ओके, थँक्यू. थँक्यू. शुभेच्छा द्यायच्या होत्या त्यांना. थोडा त्यांच्या कल्याणमध्ये नेटवर्कचा प्रॉब्लेम असावा. पण निलेश पुण्याहून बोलतायत. निलेश, तुमचा प्रश्न विचारा. सर्वप्रथम सई मॅम, मी तुमचा खूप जबरदस्त फॅन आहे. थँक्यू. आणि सई मॅम, हंटर साठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आणि सई मॅम, आपण अगोदर भेटलो आहे याच्या अगोदर. अच्छा. म्हणजे 2013चा जो झकास पिक्चर आला होता मुलपेला, तर मी खास सई मॅमला पाहण्यासाठी तिथे आलो होतो. पण मला डायरेक्ट कोळ्याचा रोलच मिळाला तिथे. सई मॅमला फक्त पाहण्यासाठी आलो, छोटा कोळ्याचा रोल केलेला आहे मी तिथे. आणि सई मॅम, मी तुम्हाला शब्द देतो, येणाऱ्या हंटर पिक्चरला मी 35 मित्रांना घेऊन अमनोरामध्ये जातो पिक्चर बघायला. एवढा जबरदस्त मॅमचा मी फॅन आहे. फक्त मॅमला पाहण्यासाठी आलो आणि मला एक छोटा कोळ्याचा रोल केलेला आहे मी. आणि तेव्हापासून मी मॅमचा एक रिस्पेक्टिव्ह फॅन आहे मॅम. 35 जणांना मी तयार केले आणि अमनोराच्या हडपसर मध्ये अमनोरामध्ये घेऊन जाणार आहे. थँक्यू निलेश, थँक्यू सो मच. गॉड ब्लेस यू. आणि मला खूप आनंद आहे की तुम्ही वेगळ्या कारणासाठी तिकडे आलात आणि तुम्हाला शूटिंगची संधी मिळाली. थँक्यू सो मच. चला, हडपसर मध्ये सिनेमा हिट होणारी गॅरंटी आता. आपण आता पुढचा फोन घेऊया. लक्ष्मण पोळ आहेत, परभणीहून प्रश्न विचारतात. लक्ष्मण, विचारा प्रश्न. हा, प्रथम मी 20 मार्चला जो हंटर सिनेमा येणार आहे त्यासाठी माझ्या शुभेच्छा. थँक्यू. सई मॅडमला असा प्रश्न विचारायचा मला, त्यांना निगेटिव्ह रोल मराठी किंवा हिंदी मध्ये दोन्हीपैकी कोणत्या ह्याच्यामध्ये आवडेल करायला? अच्छा, निगेटिव्ह रोल करायला आवडेल हे मगाशी सांगितलंच, पण मराठीत आवडेल की हिंदीत आवडेल? दोन्ही, जिकडे मिळेल तिकडे. जिकडे मिळेल असं काही नाही, मराठी किंवा हिंदी असं काही स्पेसिफिकेशन नाही, जिथे मिळेल तिथे. मला वाटतं आता प्रश्न संपलेले आहेत प्रेक्षकांचे. अजूनही ते प्रयत्न करतायत, पण आता वेळ आपली संपत आलेली आहे. जाता जाता मला दोघींना विचारायचं आहे की अशा शो मध्ये येऊन आणि प्रेक्षकांशी प्रत्यक्ष संवाद साधून, कारण प्रमोशनच्या निमित्ताने तुम्ही जात असता, कुठे कुठे लोकांना भेटत असता, पण अशा पद्धतीने जेव्हा तुमचं प्रेक्षकांशी बोलणं होतं, काय वाटतं त्यावेळेला? छान वाटतं. त्यांच्या आवाजातली एक्साइटमेंट किंवा त्यांना किती आतून काय काय सांगायचं असतं. आणि एका सेलिब्रिटीशी आपण जेव्हा बोलतो तेव्हा, म्हणजे मीही उद्या जर आमिर खानशी बोलले फोनवर तर माझी काय एक्साइटमेंट असेल तशी त्यांची एक्साइटमेंट पोचते आमच्यापर्यंत. आणि खूप बरं वाटतं इथे सक्सेसफुली पोचल्याचं समाधान किंवा सार्थक झालंय असं वाटतं आणि अजून काम करायचं बळ मिळतं. बरोबर. सई, तुझं पण हे सांग, तुला पण सांगायचं. सईने तिच्या पुढच्या प्लॅन्स बद्दल सांगितलेलं आहे, पण मला तुझ्याकडनं तुझ्या पुढच्या प्लॅन्स बद्दल ऐकायला आवडेल. थोडक्यात जे मगाशी आपण हॉलिवूड सिनेमा बद्दल म्हणत होतो, नेमकं काय आहे? आणि अनुराग कश्यपचा सुद्धा सिनेमाबद्दल. हो, आता काही हिंदी चित्रपट मी करते, त्याच्यात माउंटन मॅन हा
मुख्य रिलीज होईल ऑगस्ट मध्ये नवाज बरोबर. पण त्या व्यतिरिक्त 2-3 आहेत अजून सिनेमे. त्यातला एक जो तुम्ही विचारताय हॉलिवूडचा, तो बेसिकली इट्स अ कोलॅबोरेशन बिटवीन हॉलिवूड आणि बॉलिवूड. त्या सिनेमाचं नाव आहे पार्च्ड आणि तो लीना यादव यांनी डायरेक्ट केलाय. तर जी सगळी टेक्निशियन्स जी टीम आहे ती सगळी हॉलिवूडचे A-लिस्टर्स आहेत आणि आम्ही काही एक छोटे मोठे अभिनेत्री आहोत. पण तर ती एक फिल्म आहे. आय एम रिअली लुकिंग फॉरवर्ड टू. आणि तुम्ही विचारात अनुरागची फिल्म, तर अनुरागची फिल्म ही एका हॉलिवूड फिल्मचा भाग आहे आणि त्या व्यतिरिक्त लिगली मला बोलायला परवानगी नाही. ओके ठीक आहे. पण म्हणजे तरी बरेच प्रोजेक्ट्स आहेत आणि बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका सुद्धा बघायला मिळतील. तू मला अवजाव केलंस म्हणून मला तुला अवजाव करावं लागेल, थोडंसं ऑड वाटतंय, पण मला प्लीज अवजाव करू नको. ओके, मी हे सगळं शेवटी सांगतोय. ओके, सई आणि राधिका, तुमच्या दोघांनाही शुभेच्छा हंटरसाठी आणि तुमच्या पुढच्या प्रत्येक सिनेमासाठी. अमोल, तू आज पहिल्यांदा तू टॉक टाइम होस्ट केलास आणि यू डन अ गुड जॉब. थँक्यू. तू मला किती मार्क देणार आज? नाही, तुला मार्क्स न देताना गप्पा मारताना बघून आम्हाला बरं वाटलं. थँक्यू सई. थँक्यू. तुम्ही दोघी इथे आलात आणि या प्रमोशनच्या निमित्ताने मराठी चॅनलवर हिंदी सिनेमाचं प्रमोशन या प्रकारे होतंय, तेही खूप बरं वाटतंय. धन्यवाद प्रेक्षकांचे सुद्धा. तुम्ही एवढे पेशन्स ठेवून फोन लावत होतात आणि प्रयत्न करत होतात त्याबद्दल. पुन्हा आपण भेटूयात. पाहत राहा IBN लोकमत.